शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू. रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि हुसेन दलवाईंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, तर काही नगरसेवकही संपर्कात असल्याची माहिती. निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता. निवडून आलेल्यांनाही निकालाबद्दल शंका, राज ठाकरेंचा घणाघात, तर अर्धवट माहितीवरती नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांचा पलटवार. विधानसभेत अजित पवारांना 42 जागा मिळणं हे आश्चर्य, राज ठाकरेंचा टोला. तर 1.5 महिन्यानं शॉक बसलेल्या राज ठाकरेंनी दादांसारखं पहाटेच उठून काम करावं, मिटकरींचा पलटवार. पुणे डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवार आणि मेधा कुलकर्णींमध्ये खडाजंगी. विषय आल्यावरती बोला, दादांनी मेधा कुलकर्णींना खडसावलं. विकास कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मागे पुढे बघणार नाही. बीड दौऱ्यात पालकमंत्री अजित पवारांचा सज्जड दम. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका. डीपीडीसीच्या बैठकीआधी पालकमंत्री अजित पवारांकडनं कार्यकर्त्यांना शहाणपणाचा धडा. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही का सापडत नाही, अजित पवारांनी बीड पोलीस प्रशासनाला सवाल विचारला. लग्नात भेट झाल्यामुळे पक्ष जवळ येतात, हा अतिशय भाबडा विचार. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचा थेट हल्लाबोल. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू. परभणीमधल्या मोर्चातनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा आरोप. मनोज जरांगेंकडनं उपोषण स्थगितीची घोषणा, मात्र मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकण्याचाही इशारा. न्याय मिळाला नाही तर इथेच आत्महत्या करणार, पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश.